तुम्ही बातमी बघितली असेल की गृह विभागाकडे 10,000 जागेंचा प्रस्ताव गेलेला आहे आणि तो प्रस्ताव आता मान्य होऊन जाहिरात येणंच बाकी आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे काही उत्तर देणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या बातमीमध्ये सांगितलं की 10,000 जागा असतील, 10,000 जागा कधीही नसतात। जागेंचा आकडा हा कुठेतरी मध्येच असतो, म्हणजे 10,240 असं काहीतरी असणार किंवा 14,000 असणार, 9,500 असणार। डॉट 10,000 जागा कधीही नसणार। पुढचा महत्वाचा विषय आहे की जाहिरात नक्की कधी येणार, तर जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या आधीच येईल किंवा ऑगस्ट महिन्यातील जाहिरात पुढे जाणार नाही। जी मैदानी चाचणी सांगतात की 10 ऑक्टोबर पासून चालू होईल, तर त्याच्या आधी 8-10 दिवस होईल किंवा नंतर 8-10 दिवस होईल, अगदी 15 दिवस सुद्धा मागे पुढे होऊ शकतो। लेखी आधी होईल की मैदानी आधी होईल, कोणतीही जाहिरात येण्याआधी त्याचा पॅटर्न ठरलेला असतो। जर त्यांना बदलायचा असता तर असा निर्णय काढला असता। त्यामुळे जो आपला आधीचा पॅटर्न आहे, मैदानी चाचणी आधी आणि नंतरच लेखी परीक्षा, त्यानुसारच होईल। पुढची गोष्ट, अजून एक बातमीमध्ये आली होती की फी ही 1,000 रुपये असणार। मुळात पोलीस भरतीची एवढी फी नसते, त्यांनी कुठेतरी मिसगाईड होऊन माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी टीसीएसची जी फी आहे ती आपली अंदाजे बातमीत सांगायची म्हणून सांगितली आहे। फी 1,000 असणार नाही, आणि जर तशी दिली तर आपल्या एका विद्यार्थ्याला 5-5 हजार रुपये खर्च येईल। पुढची गोष्ट अशी आहे की याची तयारी कशी करायची, तर तुम्हाला जर झालेल्या प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज मोफत पाहिजे असतील तर महाराष्ट्र अकॅडमी या ॲपमध्ये आहेत। जर तुम्हाला पेड कोर्स पाहिजे असेल तर तो सुद्धा उपलब्ध आहे। बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, अभ्यास जोरात चालू ठेवा। येणारी संधी ही शेवटची संधी म्हणून अभ्यास करा, कारण शेवटी 2% लोकांचं सिलेक्शन होणार आहे, कारण त्यांनी योग्य नियोजन केले, मेहनत घेतली, आणि बाकीच्यांचं होणार नाही कारण त्यांनी व्यवस्थित नियोजन केलेलं नाही, प्लॅन केलेलं नाही। मग तुम्हाला 2% मध्ये जायचं की 98% मध्ये, निर्णय तुमचा असणार आहे।